नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज आपल्या समोर जीवविज्ञानाची ओळख हा एक महत्त्वाचा विषय भारतीय ज्ञान प्रणालीमधील आपल्या समोर सादर करणार आहे। या अगोदर संस्कृतमध्ये जे शास्त्र आहेत, जे विज्ञान आहे, यांची महती सांगणारा, खास करून रसायनशास्त्राची महती सांगणारा एक श्लोक आहे। हा श्लोक असं सांगतो की रसायनम परम विद्यम जीवने संजीवनी धातूनाम रूप निर्माणम सिद्धी शास्त्रे प्रतिष्ठिता। म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा होतो की रसायनशास्त्र हे या पृथ्वी तलावर असलेलं एक संजीवनी असणारं शास्त्र आहे की ज्याप्रमाणे धातूला आपण रूप देतो, त्याच्यापासून काही वस्तूंची निर्मिती करतो, त्याप्रमाणे सर्व जे शास्त्र आहेत त्यांना सिद्धी प्राप्त करून देणारे हे सगळ्यात प्रतिष्ठित शास्त्र आहे, ते म्हणजे रसायनशास्त्र होय। आज या भागात आपण जीवविज्ञानाची ओळख करून घेणार आहोत आणि याच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत। जीवविज्ञान याच्यामध्ये आपण जीवविज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या सगळ्यांचा एकत्रित विचार करतो। जर प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा विचार केला तर या सगळ्या शास्त्रांचा विचार, याच्यावर अभ्यास त्यावेळेस आमच्या देशातील विद्वानांनी केला होता की ज्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरेमध्ये विज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांची एकत्रितपणे जोड घालण्यात आली होती। म्हणून जीवविज्ञानामध्ये जे असणारी वेगळ्या प्रकारची शास्त्रे आहेत, त्या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास आमच्या प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये झालेला आमच्या लक्षात येतो। भारतीय ज्ञान प्रथांमध्ये जीवविज्ञान हे विविध आयामांनी जोडलेले आम्हाला दिसून येतात। जीवविज्ञानामध्ये जे आधुनिक विचार, आधुनिक संशोधन आम्ही आज करत आहोत, ते हजारो वर्षापूर्वी आमच्या देशातील विद्वानांनी केलेले आणि त्याचे पुरावे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेले आम्हाला दिसून येतात। ते आयुर्वेद असेल, योगशास्त्र असेल, ध्यान असेल, नैसर्गिक चिकित्सा किंवा आम्ही त्याला नॅचरोपॅथी असं म्हणतो, या सगळ्यांचा विचार आमच्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये झालेला आहे। आणि त्याचाच एक महत्त्वाचा अंग म्हणजे पंचकर्म चिकित्सा किंवा उपचार पद्धती होय, की जी जगाने मान्य केलेली सगळ्यात सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती होय। योगाभ्यास मनाचा आणि शरीराचा दोन्ही विकास साधणारा अभ्यास म्हणजे योगाभ्यास। म्हणून आमच्या प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेने शारीरिक व मानसिक आरोग्याचे संवर्धन करणारे सर्व पैलू हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिघांचा संगम म्हणून जीवविज्ञान याच्यामध्ये एकत्रित केलेले आम्हाला दिसून येतात। जर आम्ही भौतिकशास्त्राचा विचार केला तर भौतिकशास्त्राची सुरुवात ही खऱ्या अर्थाने पदार्थ आणि ऊर्जेच्या गुणधर्माने झाली। त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती ऋषी कणाद यांनी। त्यांनी अणु याचा शोध लावला, अणुची संकल्पना मांडली आणि त्यामुळे ऊर्जा आणि वस्तुमान यांचा परस्पर संबंध साधणे, लक्षात घेणे आम्हाला सहज शक्य झाले। भारतीय भौतिकशास्त्राने अणु व सूक्ष्म कणांवर टाकलेला प्रकाश, त्याच्यावर मांडलेला विचार, ऋषी कणाद यांनी मांडलेले सिद्धांत हे जगाला खूप मोठी दिशा देणारे ठरले। म्हणून जे आम्ही आधुनिक भौतिकशास्त्राचा विचार करतो ते सर्व आमच्या देशाने दिलेली देणगी होय। ऋषी कणाद यांनी त्याची मुहूर्तमेढ भारतात रोवली होती। यासोबत जर आम्ही वायव्य आणि आकाश या तत्वांचा विचार केला की जी भौतिकशास्त्रातील सगळ्यात महत्त्वाची तत्वे आहेत, ही तत्वे देखील आमच्या देशातील विद्वानांनी त्या काळात अभ्यासलेली आमच्या लक्षात येतात। मग जर कणाद ऋषी यांचं योगदान पाहिलं तर ते कोणत्या प्रकारचं होतं? कणाद ऋषी यांनी अणु आणि त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास केला। याच्यामुळे अणु ही संकल्पना अगदी सहजपणे लक्षात येणे जगाला सगळ्यात सोपं झालं। आणि यासोबत कणाद या ऋषींचं जर आम्ही ज्ञान पाहिलं, त्यांनी मांडलेले विचार पाहिले, तर ते तत्वज्ञान आणि विज्ञान यांना एकत्रित आणणारे आम्हाला दिसून येतात। त्यासोबत
ऋषी कणाद यांनी पदार्थांचे स्वरूप याची तात्विक मांडणी केली की ही मांडणी केल्यामुळे पदार्थाचे स्वरूप त्याच्या वेगवेगळ्या अवस्था लक्षात येणे सहज सोपे झाले। म्हणजे थोडक्यात ऋषी कणाद यांनी हजारो वर्षापूर्वी विज्ञान व तत्वज्ञानाची सांगड घातली, त्यांची जोड लावली। परमाणु हा विज्ञान व अध्यात्माचा संगम दर्शवणारा सिद्धांत त्यावेळेस मांडला। हा सिद्धांत ऋषी कणाद यांनी मांडलेला विज्ञानातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत होय। यानंतर जर आम्ही रसायनशास्त्राचा विचार केला तर रसायनशास्त्रामध्ये आमच्या लक्षात येतं की धातू आणि रासायनिक प्रक्रिया यांचा आम्ही विचार करतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आम्हाला दिसून येतो तो म्हणजे रस रत्नाकर आणि त्याचसोबत सुश्रुत यांनी लिहिलेला सुश्रुत संहिता, की यामध्ये दिलेले योगदान हे रसायनशास्त्राला एक वेगळीच उंचीवर नेऊन ठेवते। धातू शुद्धीकरणाच्या ज्या पारंपरिक पद्धती आमच्या देशाने उपयोगात आणल्या आणि त्याच्यामुळे एक शुद्ध धातू प्राप्त होऊ लागला, त्या पद्धती त्याच्यावर आधुनिक स्वरूपात जगाने आज मांडलेले आम्हाला दिसून येतात। त्यासोबत औषध निर्मितीतील रासायनिक प्रक्रियेचे जे वर्णन त्यावेळेस सुश्रुत संहितेमध्ये करण्यात आलेले आहे ते आम्ही जर पाहिले आणि आजची जर आम्ही औषध निर्मिती प्रक्रिया पाहिली तर अगदी तंतोतंत जोडणारे ते आम्हाला दिसून येतात। त्यामुळे भारतीय रसायनशास्त्राने धातू कर्म आणि खनिज शास्त्र या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली। त्याच्यामुळे औषध निर्मिती या शास्त्राला एक वेगळी दिशा जगाला मिळाली आणि आमचं भारतीय तत्वज्ञान, भारतीय ज्ञान प्रणाली ही या रसायनशास्त्राच्या माध्यमातून जगाला नवीन दिशा देणारी ठरली। झिंक या धातूचा शोध आणि त्यासोबत त्याची शुद्धीकरण प्रक्रिया या ठिकाणी आमच्या विद्वानांनी जगाला दाखवली आणि त्याच्यामुळे रसायनशास्त्राला एक वेगळी ओळख निर्माण झाली। जर रस रत्नाकर आणि सुश्रुत संहिता यांचा विचार केला तर रस रत्नाकर या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने धातू कर्म पद्धतींचे तपशीलवार वर्णन करण्यात आलेले आहे। त्यासोबत जर सुश्रुत संहितेचा विचार केला तर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ सगळ्यात मौल्यवान ठेवा आहे तो म्हणजे औषध निर्मितीसाठी। वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी आणि त्यांच्यावर सहज सोप्या पद्धतीने तुमच्या निसर्गाचा वापर करून औषध निर्मिती करण्याची प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांचा वापर हे सुश्रुत संहितेमध्ये दिलेलं खूप मोठं योगदान आहे। म्हणून रस रत्नाकर आणि सुश्रुत संहिता हा आमच्या विद्वानांनी दिलेला खूप मोठा मौलिक ठेवा आमच्यासाठी आहे। त्यासोबत आधुनिक विज्ञानाचे जे प्रारंभिक अधिष्ठान आहे ते तयार करण्याचं काम देखील हे दोन ग्रंथ करतात। सोन्याचे शोधन व स्वर्ण भस्म हा आम्ही एक आयुर्वेदातील खूप महत्त्वाचा शब्द नेहमी ऐकतो, हा आमच्या आरोग्याशी संबंधित आहे। हा स्वर्ण भस्म आणि त्याचा उपयोग आरोग्यवर्धनासाठी या ठिकाणी रस रत्नाकर आणि सुश्रुत संहितेमध्ये याचं वर्णन आम्हाला दिसून येतं। यासोबत जर जीवशास्त्राची पारंपरिक मांडणी आम्ही लक्षात घेतली तर आम्हाला असं दिसतं की आयुर्वेदामध्ये जीवविज्ञानाचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे की ज्याच्यामध्ये शरीरशास्त्र आणि शरीर क्रिया यांचं वर्णन येतं। चरक संहितेमध्ये जे रोग आणि त्याच्या उपचार पद्धती सांगितलेले आहे त्या खास करून जीवशास्त्राशी जोडलेल्या आहे, निसर्गाशी जोडलेल्या आहे आणि या उपचार पद्धती आजही आम्हाला उपयोगात येताना दिसतात। शरीरातील धातूची समज ही सगळ्यात अगोदर चरक ऋषी यांनी चरक संहितेमध्ये मांडली आणि त्यासोबत शरीराचे आणि पंचमहाभूत तत्व यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि पंचमहाभूत तत्व यांचं उत्कृष्ट वर्णन चरक संहितेमध्ये दिसून येतं। त्यासोबत आयुर्वेदामध्ये जीवशास्त्राच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक पद्धती आणि त्यासोबत प्राणायाम, पंचतत्व आणि याच्यावर आधारित आरोग्य विज्ञान या सर्वांचा उल्लेख आम्हाला जीवशास्त्राच्या पारंपरिक मांडणीमध्ये दिसून येतो। जर ऋषी चरक यांनी लिहिलेला चरक संहिता हा ग्रंथ पाहिला तर या चरक संहितेमध्ये सजीवांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे। जे वर्गीकरण आज आम्ही आधुनिक प्रगत अवस्थेत करतो ते कितीतरी हजारो वर्ष अगोदर चरक संहितेमध्ये केलेले आम्हाला दिसून येते। त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी, रोग, त्यांच्यावर निदान करण्याच्या उपचार पद्धती या सगळ्यांचं विस्तृत वर्णन
चरक संहितेमध्ये दिसून येतं. म्हणून उपचार पद्धतीमध्ये नवीन आयाम जोडणे हे चरक संहितेमध्ये या उत्कृष्ट ग्रंथामुळे शक्य झालं. चरक संहितेमध्ये एक सगळ्यात महत्वाची तुमच्या रोगाचं निदान करण्याची पद्धत सांगितलेली आहे, ती म्हणजे नाडी परीक्षण. तुमच्या हाताची नस या ठिकाणी काही काळ लक्षात घेऊन त्याच्यावर नाडी परीक्षण करून तुमच्या शरीराला कोणता व्याधी झालेला आहे हे सांगण्याची अचूक पद्धत म्हणजे नाडी परीक्षण होय. आजही ही नाडी परीक्षण ही एक उत्कृष्ट पद्धत आहे की ज्याच्या माध्यमातून रोगाचे निदान करता येते आणि त्याच्यावर सहज नैसर्गिकरित्या जोडलेले उपचार करता येतात. म्हणून चरक संहिता हा आम्हाला एक मोलाचा ठेवा असलेला दिसून येतो. जर जीव विज्ञानातील भारतीय दृष्टिकोन लक्षात घेतला तर असं दिसतं की जीव विज्ञानामध्ये त्यावेळेस सजीव आणि निर्जीव ह्या दोन संकल्पना मांडण्यात आलेल्या होत्या आणि त्यासोबत यांचा एकमेकांशी असलेला संबंध देखील जोडण्यात आला होता. म्हणजे तत्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान यांचा एक उत्कृष्ट संगम साधणारी आमची भारतीय ज्ञान प्रणाली आम्हाला लक्षात येते. सजीवांच्या नैसर्गिक चक्राचा अभ्यास, ज्याला आम्ही जैवविविधता म्हणू शकतो, या बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास आमच्या जीव विज्ञानात करण्यात आला होता. नैसर्गिक चक्रांचा जीवनशैलीसाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे देखील उत्कृष्ट उदाहरण आमच्या जीव विज्ञानामध्ये आम्हाला दिसून येतं. त्याचसोबत व्यक्तीची आदर्श दिनचर्या आणि त्याला जोडलेली ऋतुचर्या याच्यावर देखील एक शास्त्र निर्मिती करण्याचं काम आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये झालेलं दिसून येतं. म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली ही कितीतरी हजारो वर्षापूर्वी ऋतुचर्या, दिनचर्या, आदर्श जीवनशैली यांच्यावर प्रकाश टाकणारी आम्हाला दिसून येते. भौतिक शास्त्रातील जर आम्ही आधुनिक तत्व पाहिलं की जे जगाला आधुनिक दृष्टिकोन देतो, तर याची सुरुवात आम्हाला अणूची रचनेपासून दिसून येते आणि नंतर त्याचा उपयोग ऊर्जेचे रूपांतरण आणि त्याचा उपयोग इथपर्यंत झालेला आम्हाला दिसून येतं. म्हणजे आधुनिक भौतिक शास्त्रात देखील भारतीय तत्वांचा उपयोग झालेला आम्हाला दिसून येतो. त्याचसोबत योगाच्या माध्यमातून ऊर्जेचे शाश्वत स्वरूप हे आम्हाला जोपासता येतं. हा महत्वाचा दृष्टिकोन देखील आधुनिक भौतिक शास्त्रातील भारताचे योगदान होय. जर रसायनशास्त्रातील आम्ही प्रयोगशीलता लक्षात घेतली तर आम्हाला असं दिसतं की रासायनिक प्रतिक्रिया आणि त्याचे नवीन संयुगे हे जगासमोर ठेवण्याचं काम आमच्या देशातील तत्वज्ञानाने केले. याच्यामुळे काय झालं तर औषध निर्मिती हे जे शास्त्र होतं त्याच्यामध्ये सुधारणा झाली. सहज सोप्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रोगांवर सोपी औषधे निर्माण करण्याचं शास्त्र या ठिकाणी तयार झालं. म्हणून प्राचीन भारतीय रसायनशास्त्राने ही दिलेली जगाला देणगी होय की ज्याच्यामुळे आजचं रसायनशास्त्र देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेरित झालेलं आपल्याला दिसून येतं. जुन्या काळात विकसित झालेली भारतीय शुद्धीकरण तंत्र प्रणाली ही आजच्या आधुनिक प्रणालीशी खूप जोडलेली आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की जुन्या या पद्धतीनुसार आम्ही शुद्धीकरणाचे तंत्र वापरत होतो, पण आज विकसित अवस्थेत देखील या तंत्राचे महत्त्व आम्हाला तेवढेच असल्याचे लक्षात येते. जीवशास्त्र आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर जीवशास्त्र आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहे, त्यांचा घनिष्ठ संबंध आहे असा संदेशच आमची भारतीय ज्ञान प्रणाली देते. म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा मोलाचा सल्ला, बायोडायव्हर्सिटी जोपासण्याचा सल्ला आमची भारतीय ज्ञान प्रणाली देते. म्हणून याच्यामध्ये पर्यावरणीय तत्वज्ञानाचा समावेश झालेला आम्हाला दिसतो की विवेकी दृष्टिकोनातून पर्यावरणाकडे पाहिलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे, पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे. त्यासोबत भारतीय परंपरेमध्ये जैवविविधतेला प्राधान्य देण्यात आलेलं आमच्या लक्षात येतं. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना या ठिकाणी जोपासलेली होती. या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व जीवसृष्टीमधल्या सर्व घटकांचा या पृथ्वीवर तेवढाच अधिकार आहे, त्याच्यामुळे जैवविविधता जोपासल्या जाते. म्हणून औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी त्या काळात वन संवर्धन मोहीम राबवण्यात आल्याचे उदाहरण आम्हाला दिसतात. म्हणजे वन संवर्धन किंवा जंगलांची जोपासणी करणे ही आजची गरज नाही, ही तेव्हापासून आमच्या भारतीय संस्कृतीने, आमच्या भारतीय ज्ञान परंपरेने
जगाला दिलेली एक महत्वाची शिकवण आहे, आमच्या लक्षात येतं. जर प्राचीन तत्वज्ञानाचा विज्ञानावर प्रभाव लक्षात घेतला तर प्राचीन तत्वज्ञानामध्ये आम्हाला दिसून येतं की योग आणि ध्यानाचे खूप मोठे महत्वाचे या ठिकाणी सिद्धांत मांडलेले आहे. याच्यामुळे वैज्ञानिक लाभ झालेला आम्हाला दिसून येतो. त्यासोबत पंचमहाभूत यांचा जो सिद्धांत मांडण्यात आला तो देखील जगाला नवीन दिशा देतो. म्हणून योग, ध्यान मानसिक आणि शारीरिक या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवते आणि त्याच्यामुळे आरोग्यवर्धन होते. म्हणून प्राचीन तत्वज्ञान हे विज्ञान आणि आरोग्य यांचा संबंध साधणारे आहे, विज्ञान आणि अध्यात्माचा संबंध साधणारे आहे. त्यासोबत ध्यानाच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट करणारे आहे. आज आम्ही आधुनिक जगात बघतो की तणावग्रस्त असलेली अनेक प्रकारची युवा पिढी आणि अनेक वयोगटातील लोक आम्हाला दिसतात. तणावातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरली जातात, पण याच्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं, उत्कृष्ट आणि विनाखर्चिक साधन म्हणजे ध्यान होय, मनन होय, चिंतन होय. यासारख्या गोष्टी आम्हाला प्राचीन तत्वज्ञान, आमच्या देशातलं तत्वज्ञान सांगतं. जर आम्ही अणुसिद्धांताचा विचार केला की कनाद ऋषींनी जो अणुसिद्धांत मांडला होता तो आधुनिक भौतिक शास्त्राशी देखील अत्यंत तंतोतंत जोडणारा आम्हाला दिसून येतो. अणुसिद्धांत हा आधुनिक विज्ञानाला नवीन दिशा देणारा दिसून येतो. प्राचीन तत्वज्ञानाचे तो आमच्या आधुनिक तत्वज्ञानातले योगदान दाखवतो. आमच्या प्राचीन तत्वज्ञानामध्ये भारतातील दशावतार ही संकल्पना मांडण्यात आली होती आणि आज देखील ही संकल्पना आधुनिक उत्क्रांती सिद्धांतामध्ये जशाला तशी मांडलेली आहे. त्याच्यामुळे आधुनिक सिद्धांत हे आमच्या प्राचीन भारतीय तत्वज्ञानाशी जोडलेले असलेले आम्हाला दिसून येते. जर औषध निर्मिती शास्त्राचा विचार केला तर औषध निर्मिती शास्त्रामध्ये आज जी प्रगती झालेली आहे, आज जी उच्चांक गाठलेला आहे, त्याचा पाया मात्र आमच्या देशातल्या अनेक ऋषीमुनींनी त्यांनी केलेल्या वेगळ्या प्रकारच्या शोध आणि संशोधनातून घातलेला दिसून येतो. आयुर्वेद हा याचा सगळ्यात पहिला उगमस्थान आमच्या लक्षात येतो की जो आधुनिक रसायनशास्त्राला दिशा देतो. म्हणून पारंपरिक पद्धती आणि त्यांच्या फायद्याचे अनेक उदाहरणं आमच्या लक्षात येतात. औषध निर्मितीच्या ज्या पारंपरिक पद्धती होत्या त्या आज देखील उपयोगी पडणाऱ्या अशाच आहेत. म्हणून भारतीय तंत्रज्ञानाला उच्च दर्जा प्राप्त करून देणारे हे आमचं औषध निर्मिती शास्त्र आहे. आमच्या देशाने दाखवून दिलं की तुळस हा सगळ्या आजारांवर असलेला एक रामबाण उपाय आहे. त्यासोबत नंतरचा उपचार पद्धती म्हणजे हळद होय. म्हणजे तुळशी आणि हळदीचे औषधी उपयोग सहज, सोप्या, निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या या औषधी वनस्पतींचा उपयोग करून आपल्याला आरोग्यवर्धन करता येतं. हा जगाला दिलेला भारतीय तत्वज्ञानातला मौलिक सल्ला होय. जर पर्यावरण आणि विज्ञानाचा विचार केला तर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्याचा सल्ला आमची भारतीय ज्ञान प्रणाली देते. त्यासोबत जैवविविधता टिकवण्यासाठीचा जो भारतीय दृष्टिकोन आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये मांडलेला आम्हाला दिसतो, तत्वज्ञानातून सांगलेला दिसतो की तो जगाला एक नवीन दिशा देतो की जैवविविधता त्याची जोपासणी करणे किती आवश्यक आहे. म्हणजे पर्यावरण संरक्षण असेल, त्यासोबत भारतीय तत्वज्ञानाने दिलेले अनेक उपाय असेल, हे जगाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवणारे पर्यावरणवादी विज्ञान आहे आमच्या लक्षात येतं. आमच्या प्राचीन ग्रंथांमध्ये वन महोत्सव, वन चळवळ यासारखे शब्द वापरलेले आहेत की जे वनांचे महत्व वर्णित करते. त्यासोबत नद्यांचे महत्व, नद्यांचे शुद्धीकरण आणि नद्यांना कशा पद्धतीने मानवी जीवनासाठी उपयुक्त बनवता येईल या सगळ्या अभियानाचा उल्लेख आमच्या पर्यावरणवादी विज्ञानामध्ये केलेला दिसून येतो. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की ज्ञानदीप लावू जगी असा विचार आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीने जोपासलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्माला ती जोडणारी आहे. म्हणून प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीचा विचार केला तर याच्यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा समतोलच नाही तर मन, शरीर आणि आरोग्य या त्रयींना ती जोडणारी आहे. म्हणून मानवी जीवन अधिक समृद्ध, संपन्न, विकसित, आरोग्यदायी करणारी ज्ञान प्रणाली म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली होती. म्हणून प्राचीन भारतीय जी ध्यान साधना होती
ती एक वैज्ञानिक परिणामकारकता साधणारी असलेली आमच्या लक्षात येते. आमची प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली जीव विज्ञान शास्त्र हे संशोधनाला चालना देणार आहे, संशोधनाचे नवीन दिशा उघड्या करून देणार आहे. म्हणून प्राचीन भारतीय ज्ञानावर आधारित अनेक आधुनिक संशोधन झालेले आम्हाला दिसून येतात. अनेक प्रकारच्या नवीन कल्पनांचा प्रसार याच माध्यमांवर, याच आधारावर झालेला आम्हाला लक्षात येतो. म्हणून प्राचीन भारतीय नवकल्पनांचा आधार या ठिकाणी आधुनिक संशोधनात झालेला आम्हाला दिसतो. सौर ऊर्जा असेल, त्यासोबत याच्यामध्ये भारतीय दृष्टिकोनाचा वापर किती चांगल्या प्रकारे झालेला आहे हे आमच्या लक्षात येतं. सौर ऊर्जा, सूर्याचं महत्व आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये वर्णित केलेलं आहे. सूर्य सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यावर आधारित सौर ऊर्जा ही संकल्पना आज आम्ही वापरत आहोत, ज्याला आपण सोलार एनर्जी असं म्हणतो. यानंतर आमच्या असं लक्षात येतं की जर या सगळ्यांचा आम्ही सर्वसमावेशक विचार केला तर भारतीय ज्ञान हा परंपरेचा प्रभाव असणारा आहे. भारतीय जीव विज्ञानातील योगदान हे जगाला नवीन दिशा देणार आहे. त्याचसोबत भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, याच्यामधली जी आधुनिक प्रगती आमच्या लक्षात येते ती आमच्या भारतीय विद्वानांनी कितीतरी हजारो वर्ष अगोदर दिलेली देणगी होय. म्हणून जीवशास्त्रातील भारतीय परंपरा आणि त्यांचा आधुनिक विज्ञानावरील प्रभाव हे अनेक उदाहरणाने आमच्या समोर येतं. जैविक कीटकनाशकांचा वापर आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा हजारो वर्षापूर्वी आमच्या देशातील विद्वानांनी शोधून काढला होता की कशा पद्धतीने जैविक कीटकनाशकांचा वापर केला तर ते पर्यावरणवादी असेल. या ठिकाणी विज्ञानाचं महत्व वर्णित करणारा संस्कृत मधला एक श्लोक आहे. तो असं सांगतो की पंचमहाभूत योगेन प्रकृती जायते सदा, सजीवस्य जीवनम च प्रकृतो नैसर्गिकम सितम. हा श्लोक असा सांगतो की पंचमहाभूत हे प्रकृतीमधले, निसर्गामधले सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी असणारे घटक आहेत की जे सजीव त्यांचा जीवनकाल, प्रकृती, निसर्ग या सगळ्यांशी आपल्याला एकरूप करतो, जोडतो, त्याची माहिती देतो. आजच्या या भागामध्ये आपण जीवविज्ञानाचा अभ्यास केला. धन्यवाद.